यानंतरची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। समुद्रकिनारी किंवा खाडीच्या शेजारी आपण अनेकदा मॅनग्रोव्हचं म्हणजे खारफुटीचं जंगल पाहतो। मात्र दहिसरमध्ये एक अनोखं मॅनग्रोव्ह पार्क उभारण्यात येत आहे, जे मॅनग्रोव्हची कत्तल रोखण्यासोबतच पर्यटकांना मोठी पर्वणी सुद्धा देणार आहे। सोबतच या मॅनग्रोव्ह पार्कमधनं रोजगाराच्या मोठ्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहेत। पाहूयात कसा आहे हा मॅनग्रोव्ह पार्कचा अनोखा प्रकल्प। मॅंग्रोव्ह पार्क कधी पाहिलंय का? दहिसरमध्ये होणार अनोखं मॅंग्रोव्ह पार्क। मॅंग्रोव्ह पार्कच्या संकल्पनेला कोण पोखरतंय? मॅंग्रोव्हची कत्तल करणाऱ्यांचा पर्दाफाश। तुम्हा आम्हाला ऑक्सिजन देणारं मॅंग्रोव्हचं हे विस्तीर्ण जंगल। आणि तिथल्या पाण्यात पोहणारे हे पांढरे शुभ्र पक्षी। हे चित्र आहे गोराई आणि दहिसर परिसरातलं। याच तब्बल 172 हेक्टरवर येत्या 4 वर्षात अनोखं आणि जागतिक दर्जाचं मॅंग्रोव्ह पार्क बनवण्यात येणार आहे। जे पार्क पर्यटकांसाठी मोठी पर्वणी तर असेलच, पण त्यासोबतच मॅंग्रोव्हच्या कत्तली रोखण्यासाठीची अनोखी उपाययोजना देखील ठरणार आहे। इथे काचेचे वॉल्कवे उभारले जाणार आहे। पर्यटकांना मॅंग्रोव्हच्या वरून चालत मॅंग्रोव्हचा विहंगम नजारा पाहता येणार आहे। मॅंग्रोव्ह या वनस्पतीची माहिती, तिचे उपयोग सगळ्यांना कळावेत म्हणून हा मॅंग्रोव्हचा पार्क प्रकल्प इथे उभारला जातोय। महत्त्वाचं म्हणजे यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी देखील उपलब्ध होणार आहे। याच प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी एक दौरा आयोजित केला होता। आमदार मनीषा चौधरी या महत्त्वाकांक्षी पार्कसाठी जातीनं लक्ष घालतायत, म्हणूनच त्यांच्याशी आम्ही संवाद साधलाय। हा मॅनग्रोव्ह पार्क आपल्याला इकडे एक इको टुरिझम सेंटर म्हणून तयार होणार आहे। ओपन ब्रिज हा एक आकर्षण असणार आहे की त्याच्यावरून लोकांना चालताना एक वेगळं फील होणार आहे। हा इको टुरिझम असल्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या सुद्धा असणार आणि त्या इलेक्ट्रिक गाड्यांना आम्ही स्थानिक भूमिपुत्रांना तिकडे न्याय देण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही तिकडे ती सुद्धा सोय केलेली आहे। मनीषा चौधरी यांनी वन विभाग आणि मॅंग्रोव्ह विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जेटीद्वारे प्रत्यक्ष पाहणी केली। या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा केली। तसंच पर्यावरण संरक्षण आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांवर विचार विनिमय देखील होणार आहे। पण कोणताही प्रकल्प म्हटला की तिथं अतिक्रमणाचा विळखा हा पडतच असतो। तसंच या मॅंग्रोव्ह पार्क बद्दल देखील घडलंय। दहिसरच्या पश्चिम भागातील गणपत पाटील नगरमध्ये चक्क मॅंग्रोव्हची कत्तल करून अतिक्रमण करण्यात आलंय। याच अतिक्रमणाचा आढावा आम्ही घेतला तेव्हा नेमकं काय समोर आलं तेही पाहूयात। एकूणच गणपत पाटील नगर हे आपण पाहू शकतो। या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीत अनधिकृतपणे याच मॅनग्रोव्हची कत्तल करून मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। दर दिवसाला या ठिकाणी हे अनधिकृतपणे अतिक्रमण जे आहे ते केलं जातंय। संपूर्ण जर परिसर आपण पाहिला तर लगतच असलेल्या या मॅनग्रोव्हची कत्तल केली जात आहे। खरं तर प्रशासनाचं आणि वन विभागाचं दुर्लक्ष असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकीकडे हा मॅंग्रोव्ह पार्क दहिसरची नवीन ओळख बनणार आहे आणि दहिसरच्या शिरपेचात सौंदर्याचा तुरा खोवला जाणार आहे। मात्र दहिसरमधल्याच कत्तल करण्यात आलेल्या मॅंग्रोव्हच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे अतिक्रमणाला वन विभाग, पालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही होतोय। या संदर्भात लोकशाही मराठीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तेव्हा या अतिक्रमणावर तातडीनं कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। गणपत पाटील नगरच्या बाबत जॉइंट विजिट झालेले आहेत, त्या अनुषंगाने आवश्यक पंचनामे वगैरे
ची कार्यवाही पूर्ण होऊन त्या अनुषंगाने रिपोर्ट जो आहे ते क्षेत्र वन विभागाच्या ताब्यातील नसल्यामुळे ते अनुषंगाने रिपोर्ट हा महसूल विभागाची जी आपली तालुकास्तरीय समिती एक असते तक्रार निवारण समिती मँग्रोवची, त्या समितीकडे रिपोर्ट दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे. प्रशासनाच्या वतीनं कधीपर्यंत यावरती कारवाई होते आणि जे संबंधित अधिकारी आहे यांच्यावरती कठोर कारवाई होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.